अनलिमिटेडच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे। मुंबईमध्ये प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, कारण आज बाहेर फिरण्याचं लोकल जर नियोजन करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची, कारण विविध तांत्रिक आणि देखभाल दुरुस्तीच्या कामांकरता आज तीनही मार्गांवरती मेगा ब्लॉक घेण्यात येतोय। रेल्वे रूळ, ओव्हरहेड वायर आणि सिग्नल यंत्रणेची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी हा ब्लॉक असणार आहे। तीनही मार्गांवरती वेगवेगळ्या वेळेत मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे, त्यामुळे वीकेंडला बाहेर पडणाऱ्या मुंबईकरांना मोठा त्रास होण्याची शक्यता आहे। मेगा ब्लॉकमुळे अनेक लांब पल्ल्याच्या आणि लोकलच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आलाय। कोल्हापूरकरांसाठी एक आनंददायी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे कोल्हापूरला लवकरच वंदे भारत एक्सप्रेसचं गिफ्ट मिळणार आहे। राज्याला 5वी वंदे भारत लवकरच मिळणार असून ती कोल्हापूर ते मुंबई मार्गावरती धावणार आहे। यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत। मुंबई आणि कोल्हापूर दरम्यानच्या वंदे भारतला फक्त 7 तास लागतील आणि या शहरामधील प्रवासाचा वेळ 4 ते 5 तासांनी कमी होणार आहे। रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी तांत्रिक अडचणींचं कारण देत या मार्गावरती वंदे भारत एक्सप्रेस मार्च 2024 नंतर धावू शकते असं म्हटलंय। या मार्गावरील तांत्रिक अडचणी, रेल्वे मार्गाचं विद्युतीकरण, पुणे मिरज मार्ग दुहेरी करण्याची कामं मार्च 2024 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर कोल्हापूरकरांना वंदे भारत एक्सप्रेसचं गिफ्ट मिळणार आहे। मुंबई मंडळाच्या 4082 सदनिकांच्या विक्रीकरता 14 ऑगस्टला लॉटरी निघणार आहे। म्हाडाच्या वांद्रे पूर्व येथील मुख्यालयात आयोजित आढावा बैठकीनंतर अतुल सावे यांनी ही माहिती दिली। मुंबई मंडळाच्या 4082 सदनिकांच्या विक्रीकरता 1,20,144 अर्ज आलेत। पात्र अर्जाची संगणकीय पद्धतीने सोडत काढण्यात येईल आणि सदनिका विक्रीची सोडत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते काढली जाईल। या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित असतील। सोलापुरात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच मंचावरती येणार आहेत, त्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय। राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर शरद पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकाच मंचावरती भाषण करणार आहेत। यावेळी आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडण्याची शक्यता आहे। शेकापचे दिवंगत नेते भाई गणपतराव देशमुख यांच्या स्मारकाचं अनावरण होणार आहे आणि याच कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या मतदारसंघात 2 दिग्गज नेते आमने सामने येणार आहेत। सांगोल्यामध्ये आज हा कार्यक्रम पार पडणार आहे आणि त्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज एकाच मंचावरती असणार आहेत, त्यामुळे कोपरखळ्या आज ऐकायला मिळू शकतात। राष्ट्रवादीतल्या बंडानंतर प्रथमच शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस हे एकाच मंचावरती येत आहेत आणि तेही शहाजीबापू पाटील यांच्या मतदारसंघामध्ये हे दोन्ही नेते आमने सामने म्हणण्यापेक्षा एकाच मंचावरती एकाच कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत। सोलापुरात सांगोल्यामध्ये हा कार्यक्रम आज पार पडणार आहे आणि तिथे आज काय राजकीय फटकेबाजी ऐकायला मिळते हे देखील आपल्याला लवकरच कळेल। वीरेंद्र सिंह उत्पात आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत। वीरेंद्र, खरंच आज काहीतरी कोपरखळ्या ऐकायला मिळू शकतात, कारण देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार एकाच मंचावरती येणार म्हटल्यावर सांगोल्याचे माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या पुतळ्याचा अनावरण समारंभ आहे आणि सगळ्यात ज्येष्ठ आमदार म्हणून त्यांची कारकीर्द गाजलेली होती। शरद पवार यांची अत्यंत निकटवर्ती अशी त्यांची पण ओळख होती आणि या कार्यक्रमाला शरद पवार, देवेंद्र फडणवीस, जयंत पाटील आणि राधाकृष्ण विखे पाटील असे सगळे नेते असणार आहेत आणि मागील काही ज्या घडामोडी झालेल्या आहेत महाराष्ट्रातील राजकारणामध्ये त्या राजकारणामध्ये याच नेत्यांचा महत्वाचा म्हणजे त्याची भूमिका होती आणि कालची जी काही भेट झालेली आहे, गुप्त भेट झालेली अशी चर्चा होती। त्यामुळे या समारंभामध्ये नक्की काय ऐकायला मिळणार आहे, नक्की कोण कोणत्या विषयावर बोलणार आहे याची उत्सुकता सगळ्यांना असणार आहे। स्वतः शरद पवार काय बोलणार गणपतराव देशमुख, कारण सांगोला मतदारसंघामध्ये ऐन वेळेस राष्ट्रवादींनी त्यांच्या राष्ट्रवादीच्या सदस्यांनी गणपतराव देशमुख यांच्या उमेदवाराला साथ दिली नव्हती। मग एकंदरीत कशा पद्धतीने तिथं घुसळण होणार आहे राजकारणावर ह्याची चर्चा असणार आहे। धन्यवाद वीरेंद्र या सगळ्या माहितीसाठी। आता राजकारणातली सगळ्यात मोठी बातमी ती म्हणजे पुण्यामध्ये शरद पवार आणि अजित पवार यांची कोरेगाव पार्क परिसरामध्ये गुप्त भेट झाली। पवार कुटुंबियांचे स्नेही असलेल्या एका उद्योजकाच्या बंगल्यामध्ये ही भेट झाल्याची खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळाली आहे।
या पवार काका पुतण्यांच्या भेटीमध्ये जयंत पाटील हे सुद्धा उपस्थित होते असं देखील समजतंय, कारण या बंगल्याबाहेर जयंत पाटील यांची देखील गाडी बराच काळ उभी होती. त्यानंतर एक काळ्या रंगाची कार याच बंगल्यातून बाहेर पडल्याचं कॅमेऱ्यात कैद झालं. तसंच अजितदादांचा ड्रायव्हर सुद्धा गाडीसह तिथेच काही काळ याच बंगल्यापाशी थांबला होता. त्यामुळे अजितदादा देखील याच बंगल्यातून याच काळ्या गाडीतून बाहेर पडल्याची माहिती आहे. आणि याचं कारण म्हणजे तीच गाडी पुढे सर्किट हाऊसला गेली. दरम्यान या भेटीचं खुद्द शरद पवार यांनी खंडन केलंय. न्यूज 18 लोकमतला प्रतिक्रिया देताना शरद पवारांनी अशी कोणतीही भेट झाली नसल्याचं म्हटलंय. भेट झाली, निश्चित त्याला काय अर्थ आहे हे ते उघडपणे सुद्धा भेटू शकले असते, परंतु निश्चित पाणी कुठेतरी मुरतं हे निश्चित आहे. परंतु याबद्दल अजितदादा असेल किंवा शरद पवार साहेब असतील, हे जोपर्यंत काही बोलणार नाही त्यावर भाष्य करणं उचित होणार नाही. तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत मामला आहे. अजितदादांनी शरद पवार साहेबांची भेट घेतलेली आहे, ती का घेतलेली आहे त्यांना विचारावं लागेल ना. पण का घेऊ नये ह्या मताचा मी आहे. शेवटी कौटुंबिक संबंध हे वेगळे असतात आणि राजकारण हे वेगळं असतं. हे दोन्ही मला असं वाटतं की पवारांनी सांगितलेलं आहे. शरद पवार साहेबांनी देखील सांगितलं आणि अजितदादांनी देखील सांगितलं. म्हणून मध्ये ज्यावेळी प्रतिभा काकी आजारी होत्या त्यावेळी अजितदादांनी जाऊन भेट घेतली ना. मला असं वाटतं की हा कौटुंबिक संबंधाचा विषय आहे आणि राजकीय जर भेट असेल तर दोघे एकत्र येऊन पत्रकार परिषद घेतील. मान्य शरद पवार साहेब, मान्य अजितदादा आणि जयंतराव पाटलांच्या काही भेटी झाल्याच्या गोष्टी कानावर येतात. पवार साहेबांनी तर वारंवार आम्ही भारतीय जनता पार्टीबरोबर जाणार हे सुस्पष्टपणे केलेलं आहे. फक्त हे सगळं होत असताना अशा भेटीतून मला असं वाटतं जनतेमध्ये, कार्यकर्त्यामध्ये, नेत्यामध्ये, नेतृत्वामध्ये एक संभ्रमाचं वातावरण निर्माण होत असतं. आणि त्यामुळे बरेच जण खाजगीमध्ये म्हणत असतात की या सगळ्या गोष्टीची क्लॅरिटी झाली पाहिजे, सुस्पष्टता आली पाहिजे. आणि म्हणून एक संभ्रम कार्यकर्त्यात निर्माण झालेला आहे. मला वाटतं हे आपण नाकारू शकत नाही. भेट झाली, गुप्त भेट झाली, यातून आता नेमका अर्थ आज काढणं मुश्किल आहे. परंतु जर काही त्यांच्या मनात काय, ह्यांच्या मनात काय हे तर आम्ही सांगू शकत नाही, ते राष्ट्रवादीलाच माहीत. पण आजही तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. पण एनडीए बरोबर पवार साहेब जाणार नाहीत हे त्यांनी 2-3दा स्पष्ट केलेलं आहे. टीव्हीच्या बातम्यावरून सकृतदर्शनी असं वाटतं की कुठेतरी भेट झाली असेल. आता ही कौटुंबिक स्वरूपाची भेट होती, तब्येतीची विचारपूस करण्याची भेट होती, की काहीतरी राजकीय संदर्भ होता. तर त्यातलं कोणीतरी सांगितल्याशिवाय आपण त्यात अक्कली मानण्यात काही योग्य होणार नाही. आता पुढच्या बातमीकडे वळतोय. मुंबईच्या गोरेगाव पूर्वेकडील आदिशक्ती म्युझिक कंपनीचे सीईओ राजकुमार सिंह यांच्या अपहरण प्रकरणामध्ये आतापर्यंत 3घांना अटक झाली आहे. या प्रकरणात आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वे आणि त्याचा साथीदार अद्यापही फरार आहे. या घटनेनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी अतिरिक्त पोलीस आयुक्त राजीव जैन यांची भेट घेतली आणि विधान परिषद आमदार विलास पोतनीस, विभाग प्रमुख विनोद घोसाळकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी अतिरिक्त पोलीस आयुक्त राजीव जैन यांची भेट घेऊन आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वे यांना त्वरित अटक करावी अशी मागणी केली. आज पहिली आमची मागणी अशी आहे की जो वनराई पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला, त्याची माझ्याकडे जो FIR आहे त्या FIR मध्ये असं म्हटलेलं आहे की त्याच्याकडून ते जे मुलं घुसली 10-12 ती प्रकाश सुर्वेच्या कार्याकडून आम्ही आलेलो आहोत आणि नंतर त्याला किडनॅपिंग करून प्रकाश सुर्वेच्या ऑफिसमध्ये घेऊन ते स्टेटमेंट आहे. मग आमची पहिली मागणी होती प्रकाश सुर्वेना ह्या गुन्ह्यातून वगळलं का. ती सर्व आम्ही पोलिसांच्या निदर्शनास आणलेले आहेत. आम्ही काही त्यांना FIR दिलेले आहेत की ह्या व्यापाराची तुम्ही सखोल चौकशी करून आम्हा लोकांना न्याय द्या. भरतीमध्ये स्थानिकांना डावलून परप्रांतीयांना नोकरी दिल्याचा आरोप करत ठाकरे गटानं पेण वडखळमधील JSW कंपनीवरती धडक मोर्चा काढला. यावेळी कंपनीच्या काही ठेकेदारांनी मोर्चेकऱ्यांना विरोध करण्याचा प्रयत्न केल्यानं स्थिती चिघळली. दोन्ही बाजूंना राडा झाला. पोलिसांनी मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणली. शेवटी ठाकरे गटाचं शिष्टमंडळ कंपनीमध्ये गेलं आणि मोर्चाचं नेतृत्व करणाऱ्या माजी उद्योग मंत्री आणि ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई आणि इतर नेत्यांनी कंपनी प्रशासनाला जाब विचारला. राज्य सरकारच्या वतीनं पहिल्यांदाच महाराष्ट्र उद्योग रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आलाय. 20 ऑगस्टला या पुरस्कार सोहळ्याचं BKCतल्या जिओ सेंटरमध्ये आयोजन करण्यात आलंय. यावर्षीचा उद्योग रत्न पुरस्कार हा रतन टाटा यांना जाहीर झालाय, तर उद्योग मित्र पुरस्कारानं आदर पूनावाला यांना सन्मानित केलं जाणार आहे.
मराठी उद्योगरत्न पुरस्कारानं विलास शिंदे आणि महिला उद्योजक पुरस्कार गौरी किर्लोस्कर यांना जाहीर झालाय. तर या पुरस्कार सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित असतील. या वर्षीपासून पहिल्यांदा महाराष्ट्र राज्याच्या उद्योग विभागानं उद्योगरत्न पुरस्कार, उद्योग मित्र पुरस्कार, मराठी उद्योजक पुरस्कार आणि महाराष्ट्रातील महिला उत्कृष्ट उद्योजिका पुरस्कार असे 4 पुरस्कार शासनामार्फत द्यायचे ठरवलेले आहेत. होतं की टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतनजी टाटा यांना द्यायचा सरकारनं निर्णय घेतलाय आणि तो पुरस्कार त्यांनी स्वीकारल्याचं पत्र देखील शासनाला त्यांनी पाठवलेलं आहे. उद्योग मित्र पुरस्कार जो आहे तो युवा पिढीतील उद्योजकाला द्यावा. त्याची FDI मध्ये इन्व्हेस्टमेंट असली पाहिजे, त्याची सामाजिक क्षेत्रामध्ये काम करण्याची पद्धत ही अनेकांपेक्षा उजवी असली पाहिजे. अशा पद्धतीचा क्रायटेरिया लावून उद्योग मित्र हा पुरस्कार सिरम इन्स्टिट्यूटचे अदर पुनावाला जे आहेत त्यांना देण्याचं निश्चित करण्यात आलेलं आहे. मराठी उद्योजक म्हणून नाशिकचे विलास शिंदे जे आहेत सह्याद्रीचे, त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. एकेकाळी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेला आणि परिसरातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेला उदगीरचा शासकीय दूध भुकटी प्रकल्प गेल्या अनेक वर्षांपासून बंद आहे. प्रकल्पात अनेक तांत्रिक बिघाड असून अनेक वेळ दुरुस्त्या करून सुद्धा सुरू होत नसल्यामुळे हा प्रकल्प शेवटच्या घटका मोजत असल्याची स्थिती आहे. हा दूध भुकटी प्रकल्प बंद पडल्यामुळे आणि सध्या आलेलं दूध फक्त थंड करून पुढे पाठवणं इतकंच काम इथे उरलंय. दूध भुकटी प्रकल्पामुळे उदगीर पूर्वी महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध होता, मात्र दिवसेंदिवस शासनाच्या उदासीन धोरणामुळे या प्रकल्पाला घरघर लागली आहे. डेअरी चालू करणे हे शासनाला भाग पाडायचं आहे आम्हाला हे चालू करण्याकरता. जर त्यांना चालवणं जर होत नसेल तर NDDB दिल्लीकडे ह्या डेअरीचं हस्तांतरण करण्यास काही हरकत नाही. आमच्या उदगीरकरांचे सेंटिमेंट्स आणि उदगीरचा सगळ्यात जुना प्रकल्प म्हणून हा शासकीय दूध भुकटी प्रकल्प आणि संकलन केंद्र जो आहे तो परत चालू करावा हे सर्वसामान्य उदगीरकरांच्या मनातली इच्छा आहे. आणि आता पुढची बातमी आहे. राज्यातील सर्वच व्याघ्र प्रकल्पामध्ये सफारीसाठी जिप्सीचा वापर केला जातो, मात्र यातील बहुतांश जिप्सी या डिझेल तर काही पेट्रोलवरती चालतात आणि यातील अनेक गाड्यांचं वय हे 15 वर्षांपेक्षा जास्त असल्यामुळे होणारं प्रदूषण मोठं आहे. त्यामुळे आता वन विभागानं जंगल सफारी प्रदूषण मुक्त करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे जंगलात धावणारे जिप्सी लवकरच हद्दपार होणार असून त्या जागी बॅटरी ऑपरेटेड किंवा इलेक्ट्रिक व्हेकलचा वापर केला जाणार आहे. सरकारनं पर्यावरण विमुक्त वाहन वापरण्याचं धोरण स्वीकारलंय आणि त्यामुळे आता जिप्सीची जागा इतर वाहनं घेणार आहेत. या संदर्भात राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणानं सगळ्या व्याघ्र प्रकल्पांना सूचना केल्या आहेत. बॅटरी ऑपरेटेड असेल, EV असेल, अशा विविध प्रकारच्या पर्यावरणयुक्त, पर्यावरणाचं कोणतंही नुकसान होणार नाही अशा गाड्या आपण देतोय. आणि त्या दृष्टीने वन विभागाला सुद्धा ही जबाबदारी आहे की टप्प्याटप्प्याने प्रदूषण करणाऱ्या गाड्यांच्या ऐवजी, जुन्या गाड्यांच्या ऐवजी आता नवीन गाड्या आणि एकदम आवाज न करणाऱ्या अशा ज्या पद्धतीने देता येईल, या EV गाड्या देता येईल का, या दृष्टीने काम सुरू झालं. पुणे सातारा महामार्गावरच्या खंबाटकी घाटाजवळच्या धूम बलकवडी कॅनॉलमध्ये एक कार वाहून गेल्याची घटना घडली. खंबाटकी घाट पायथ्याशी असलेल्या अपघातामध्ये एका युवकाला धडक देऊन अर्टिगा कार धूम बलकवडी कॅनॉलमध्ये कोसळली आणि या घटनेनंतर परिसरातील नागरिकांच्या मदतीनं या वाहनातील असलेल्या सर्वांचे प्राण वाचवण्यात यश आलं. या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन घटनास्थळी असलेल्या हवालदार मनोज गायकवाड आणि विकास कदम यांनी कॅनॉलमधील पाण्यात उडी मारून नागरिकांना सुरक्षितरित्या बाहेर काढलं आणि पोलीस आणि नागरिकांनी सतर्कता दाखवल्यानं दुर्घटना टळली. इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. पाहत राहा महाराष्ट्र अनलिमिटेड. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावरती जाणार आहेत. या ठिकाणी ते आरोग्य शिबिराला उपस्थिती लावणार आहेत. या कार्यक्रमाला रावसाहेब दानवे, भागवत कराड, संदीपान भुमरेही उपस्थित राहतील.
सत्ताधारी आमदारांना जास्त आणि विरोधी आमदारांना कमी निधी देण्याचा पायंडा पाडला जातो आणि हे लोकशाहीला शोभणार नाही अशी टीका माजी मंत्री विश्वजित कदम यांनी केली. तसंच लोकसभेसाठी काँग्रेसला चांगलं वातावरण असून महाराष्ट्रातील काँग्रेस चवताळलेल्या वाघाच्या भूमिकेत असल्याचं मत देखील त्यांनी व्यक्त केलं. सांगलीमधील लोकसभेची जागा यंदा काँग्रेसच लढवेल आणि विजय देखील होईल असा विश्वासही आमदार विश्वजित कदम यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सातारा जावळीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेतली. यावेळी विविध विकास कामांच्या मुद्द्यावर चर्चा झाली. तसंच यावेळी कास परिसराशी निगडीत विविध कामांबाबत चर्चा करण्यात आली. शेवटी आमच्यासाठी जनतेचा विकास हा महत्त्वाचा अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. शरद पवार अजित पवार भेट ही कौटुंबिक होती. भेटीत राजकीय काही नाही. ही राजकीय भेट असेल तर 2 दिवसात स्पष्टीकरण येईल अशी प्रतिक्रिया पृथ्वीराज चव्हाणांनी दिली. रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगा ब्लॉक घेण्यात आलेला आहे. देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार असून त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होणार आहे. मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड स्थानकादरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक असेल तर हार्बर रेल्वे मार्गावर मानखुर्द ते नेरूळ स्थानकादरम्यान लोकल सेवा बंद राहील. या काळात प्रवाशांच्या सोयीसाठी CSMT ते मानखुर्द दरम्यान विशेष ट्रेन चालवण्यात येणार आहे. धुळ्यातल्या झाशी की राणी चौकातील एका क्रीडा साहित्याच्या दुकानाला आग लागली. या आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान शर्थीच्या प्रयत्नानंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं असून यात क्रीडा साहित्याचं मोठं नुकसान झालं. राज्यात पुन्हा पावसाचे संकेत देण्यात आले. आजपासून पावसासाठी पोषक वातावरण तयार होईल. कोकण भागात बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसंच विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला. देशात भात लागवडीच्या क्षेत्रात यावर्षी वाढ झाली आहे. कृषी मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार भात लागवड क्षेत्रात 5% वाढ झाली आहे. तर या खरीप हंगामात 11 ऑगस्टपर्यंत कडधान्य, तेलबिया, कापूस आणि ताग यांच्या लागवडीत घट झाल्याची माहिती कृषी मंत्रालयानं दिली. जळगाव जिल्ह्यामध्ये पावसानं दडी मारल्यानं बळीराजा चिंतित आहे. भडगाव तालुक्यातील कसगाव परिसरात काही शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली होती. मात्र दुबार पेरणीनंतरही पिकांची उंची खुंटलेली आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता आता वाढू लागली. पंतप्रधान पीक विमा योजनेचा लाभ घेण्यात महाराष्ट्र अव्वल राज्य आहे. गतवर्षीच्या तुलनेत राज्यातील शेतकऱ्यांच्या नोंदणीमध्ये 107% वाढ झाली आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेने देशातील शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात साथ दिली आहे. सोयगाव तालुक्यातील किनी गाव केळी लागवडीत अव्वल ठरलंय. किनी गावात केळीचं भरघोस उत्पन्न घेतलं जातं. शेतकऱ्यांना क्विंटलला 1300 ते 1600 पर्यंत भाव मिळतोय. मात्र यापेक्षाही चांगल्या दराच्या प्रतीक्षेत केळी उत्पादक शेतकरी आहेत. धुळे जिल्ह्यातील 3 तालुक्यांमध्ये पावसाने सरासरी गाठली. शिरपूर तालुक्यात 50% क्षेत्रांपेक्षा अधिक क्षेत्रात कापसाची लागवड करण्यात आली. मात्र पावसाअभावी पावसाची अपेक्षित वाढ न झाल्यानं शेतकरी चिंतेत आहेत. देशातील बाजारात कापसाचे भाव वाढलेलेच आहेत. तर बाजार समित्यांमध्ये या आठवड्यात कापूस दरामध्ये 500 ते 700 रुपयांची वाढ झाली. कापूस दरातील सुधारणा टिकून राहण्याचा पोषक स्थिती असल्यानं अभ्यासकांनी याबद्दलची माहिती दिली. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या दरात नरमाई बघायला मिळते. तर देशातील बाजारात देखील सोयाबीनचे भाव सरासरी 50 रुपयांनी कमी झाले. सोयाबीनला सरासरी 4400 ते 4800 रुपयांचा भाव मिळतोय. सोयाबीन दरावर आणखी काही दिवस दबाव कायम राहू शकतो असं जाणकारांनी सांगितलं. राज्यातील बाजारात सध्या गाजराची आवक खूप कमी आहे. पावसामुळे गाजर पिकाला फटका बसला. त्यामुळे राज्यातील बाजारांमध्ये गाजराच्या भावात मोठी वाढ झाली आहे. सध्या गाजराला प्रति क्विंटल 1800 ते 2200 रुपये भाव मिळतोय. गाजराचे भाव आणखी काही दिवस टिकून राहू शकतात असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला. बाजारात सध्या ज्वारीला चांगला भाव मिळतोय. यंदा ज्वारीच्या उत्पादनात मोठी घट झाली. तर दुसरीकडे ज्वारीला मागणी वाढताना दिसते. परिणामी ज्वारीचे भाव तेजीत आहेत. सध्या ज्वारीचे भाव सरासरी 3500 ते 5000 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहेत. ज्वारीची मागणी पुढील काळातही कायम राहण्याचा अंदाज असून भावही तेजीत राहतील असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला. देशातील बाजारात गव्हाच्या भावात मागील काही दिवसांपासून मोठी वाढ झाली. चालू वर्षात आतापर्यंत म्हणजेच 1 जानेवारी ते 10 ऑगस्टपर्यंत देशातील गव्हाचे भाव जवळपास 48% वाढलेत. सध्या गव्हाला किरकोळ बाजारात प्रति किलो 32 रुपयांचा भाव मिळतो. हळद पिकासाठी प्रसिद्ध असलेल्या वाशिम जिल्ह्यातील रिसोड बाजार समितीत हळदीच्या दरांनी उच्चांक गाठला. गेल्या 3-4 वर्षांमध्ये हे दर 5500 ते 6500 दरम्यान होते. यंदा 13650 रुपये सरासरी दरापर्यंत त्यांनी मजल मारली आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पश्चिम महाराष्ट्रातून येणाऱ्या भाज्यांची आवक 40% घटल्यामुळे भाज्यांचे दर वधारलेत. घेवडा, गवार, फरसबी, हिरवी मिरची, मटार आणि भेंडी या भाज्यांना प्रति किलो 100 रुपयांपेक्षा अधिक दर मिळतोय. महिनाभरापूर्वी ज्या भाज्या 30 ते 40 रुपये किलो मिळत होत्या त्या आता 70 ते 80 रुपये
ब्रेकनंतर स्वागत आणि आता बातमी आहे पावसासंदर्भातली. जुलै महिन्यामध्ये पावसानं राज्यातील अनेक भागामध्ये थैमान घातलं. मात्र ऑगस्टच्या सुरुवातीपासूनच पावसानं उघडीप घेतली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. दरम्यान हवामान विभागानं आजपासून राज्यामध्ये पावसासाठी पोषक वातावरण तयार होणार असल्याचा अंदाज व्यक्त केलाय आणि कोकणात अनेक भागात मुसळधार तर विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असून 15 ऑगस्ट पासून सर्वदूर पाऊस पडणार आहे. त्यामुळे यंदाच्या मान्सूनवरती अल निनो या वादळाचा प्रभाव असल्यामुळे पाऊस कमी पडत असल्याचं हवामान खात्यानं आधी स्पष्ट केलंय. पावसानं दडी मारल्यामुळे बळीराजाच्या चिंतेत भरच पडली आहे. दुबार पेरणी करूनही पिकांची वाढ खुंटली गेल्यामुळे शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात सापडलाय. भडगाव तालुक्यातील कसगावमध्ये पावसानं दडी मारल्यामुळे शेतातील पिकांची उंची खुंटली आहे आणि दुबार पेरणीनंतरही पिकांची पाहिजे तशी वाढ होत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात चिंता व्यक्त केली आहे. तर धुळ्याच्या शिरपूरमध्ये सुद्धा पावसाअभावी स्थिती बिकट झाली आहे. शिरपूर पाठोपाठ धुळे तालुक्यात सुद्धा पावसाची स्थिती ही दुष्काळ सदृश आहे आणि प्रमुख नगदी पिकं असलेल्या आणि 50% क्षेत्रापेक्षा अधिक पेरणी असलेल्या कापसाची परिस्थिती पाऊस नसल्यामुळे बिकट आहे. कापूस पिकाची वाढ गेल्या 2.5 महिन्यात 3 फुटांपर्यंत होणं अपेक्षित होतं, मात्र प्रत्यक्षात ही वाढ केवळ 1 फुटापर्यंतच झाली आहे. तर लातूरमध्ये मागील 15 दिवसांपासून जिल्ह्यात पावसानं दडी मारल्यामुळे खरीप पिकं धोक्यात आली असून शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. जिंतूर येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं 76व्या स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून 375 फूट लांबीच्या तिरंगा ध्वजाची रॅली काढण्यात आली आणि या रॅलीमध्ये मोठ्या संख्येनं युवक युवती विद्यार्थी आणि नागरिकांनी सहभाग घेतला. शहरातील प्रमुख मार्गावरून नेण्यात आलेल्या या रॅली दरम्यान ठिकठिकाणी देशभक्तीपर घोषणा देण्यात आल्या. इसिसच्या महाराष्ट्र मॉड्यूलशी संबंधित आरोपाखाली सध्या अटक सत्र सुरू आहे. दहशतवादाच्या संबंधित आरोपाखाली एनआयएनं शामिल साकिब नाचनला काल अटक केली होती आणि त्याला आता 18 ऑगस्टपर्यंत एनआयए कोठडीत सुनावण्यात आली आहे. आयसिस मॉड्यूल प्रकरणातील आरोपी शामिल नाचनला विशेष एनआयए कोर्टात हजर करण्यात आलं होतं आणि या प्रकरणातील हा 6वा आरोपी आहे. इन परसुएंस टू डेथ नोटिस 2:30 को वो कल आफ्टरनून में एनआईए के ऑफिस में प्रेजेंट हुए क्योंकि उन्हें एज अ विटनेस बुलाया गया था और उन्होंने जो भी इंट्रोगेशन था उसके अंदर उनकी हेल्प की और होने के बाद में जो है एक्चुअल में उनके फादर को भी बुलाया गया था साकिब नाचन को, लेकिन अराउंड 7:30 को उनके फादर को लेट गो किया और शामिल नाचन को उन्होंने डिटेन किया कि देयर इज सम सस्पिशियस अगेंस्ट हिम, ये कह के कल उन्होंने रुका लिया था और आज उनको कोर्ट में हाजिर किया गया. मुंबईतल्या अंधेरी परिसरामध्ये बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या कॉल सेंटरचा पर्दाफाश करण्यात आलाय. सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वस्तात विमानाची तिकीटं देत असल्याचं सांगत आरोपींनी भारतासह परदेशी नागरिकांची सुद्धा फसवणूक केल्याचा आरोप आहे. आतापर्यंत या प्रकरणी 12 जणांना अटक झाली आहे. क्राईम ब्रांचच्या छाप्यामध्ये 28 लॅपटॉप्स, 40 मोबाईल्स आणि 2 राउटर्स जप्त केलेत. गेल्या 6 महिन्यांपासून हे बोगस कॉल सेंटर सुरू होतं आणि पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. सर, हा पद्धतीने ह्यांचे डेली बेसिसवर फ्रॉड चालू होते आणि जे आमच्याकडे आम्ही पूर्ण त्यामध्ये पंचनामा केले, जागेवर सापडले आणि त्यानंतर 12 लोकांना अटक पण केलेली आहे आणि आज कोर्टने त्यांना आमच्याकडे रिमांड पण दिलेले आहे आणि पुढे तपासामध्ये शक्यता आहे की अजून लोकांची ह्यामध्ये सहभाग आहे आणि तो पण आरोपी बनतील ह्यामध्ये आणि पुढे जे फॅक्ट निष्पन्न होईल तपासामध्ये त्या आधारावर पुढील तपास केले जाईल. तर या होत्या आतापर्यंतच्या काही महत्त्वाच्या घडामोडी आपण सविस्तरपणे पाहिल्या महाराष्ट्र अनलिमिटेड या बुलेटिनमध्ये. त्यासोबत संपूर्ण दिवसभर न्यूज18 लोकमतवरती बातम्यांचा उघसा सुरू राहील आणि या दरम्यानची एखादी बातमी तुम्हाला पुन्हा पाहिजे असल्यास न्यूज18 लोकमतच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. फेसबुक पेज सुद्धा फॉलो करा आणि त्याचसोबत या पुढच्या बुलेटिनमध्ये सुद्धा महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये आपण अशाच काही संपूर्ण राज्यभरातल्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या घडामोडी पाहणार आहोतच. मात्र त्याआधी एक नजर टाकूया 10 सेकंद 10 बातम्यांवर.